घनकचरा घोटाळ्यानं नगर परिषद हादरली आहे. चौकशीच्या घोषणेनंतरही सभागृहात संताप कायम आहे. सर्वसाधारण सभेमध्ये घनकचरा व्यवस्थापन आणि भंगार व्यवहाराचा मुद्दा उपस्थित होता. सभागृहातील वातावरण तापलं. एकामागून एक आरोपांची सरबत्ती होत असताना प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. त्यामुळे अनेक वेळा सभेचे कामकाज गोंधळात गेले. नगरसेवकांनी शहरातील स्वच्छतेची सद्यस्थिती, घंटागाड्यांची अपुरी संख्या, कचरा संकलनातील अनियमितता आणि कंत्राटदारांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांकडून नियमित कर वसूल केला जात असताना त्यांच्या बदल्यात दर्जेदार सेवा का मिळत नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. भंगार व्यवहारातील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून संपूर्ण व्यवहार सार्वजनिक करण्याची मागणीही सभागृहात झाली आहे. जप्त करण्यात आलेले भंगार किती होते, त्याची किंमत किती होती, त्याची विल्हेवाट कशी लावण्यात आली होती आणि त्यातून नगर परिषदेला किती महसूल मिळाला याची माहिती जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या करारातील प्रत्येक खर्चाची लेखा परीक्षणाद्वारे पडताळणी करावी. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि गैरव्यवहार सिद्ध झाल्यास फौजदारी कारवाई करावी अशी मागणी अनेक नगरसेवकांनी केली आहे. सभेमध्ये उपस्थित अधिकाऱ्यांनी काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, मात्र नगरसेवकांनी त्या उत्तरांवर असमाधान व्यक्त करत संबंधित कागदपत्रे सभागृहासमोर ठेवण्याचा आग्रह धरलाय. दरम्यान नगराध्यक्ष वैभव बागुल यांनी सर्व सदस्यांचं म्हणणं ऐकून घेत चौकशी समितीमार्फत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल. दोषी कोणताही असो त्याला पाठीशी घातली जाणार नाही आणि चौकशी अहवालानुसार कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. सभेच्या शेवटी अनेक नगरसेवकांनी नागरिकांच्या पैशांचा प्रत्येक रुपया योग्य ठिकाणी खर्च झाला पाहिजे अशी भूमिका घेत भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनानं पारदर्शक यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे. आता चौकशी समितीचा अहवाल काय सांगतोय, गैरव्यवहाराचे आरोप कितपत सिद्ध होत आहेत आणि प्रशासन प्रत्यक्षात कोणती कारवाई करते याकडे चांदवडकरांचं लक्ष लागलंय. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.